पावसाने जो हैवान घातलाय म्हणजे आम्हाला पिकनिकला जाताना हाच क्लायमेट हवा असतो. जागेवाले महाराज की जय, गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बोल 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 बजरंग बली की जय. अरे गड्या धाव रे मला पाव रे, गड्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. आता कोच आहे. आता आम्ही दहीहंडीसाठी प्रयत्न करत आहोत. एक कमीत कमी 9 थराची आम्ही हंडी लावणार आहे आणि सगळ्यात मोठ्या वरच्या थराला मी जाणार. वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आम्ही चाललोय करायला धमाल धमाल धमाल. तर बेसिकली आमची दरवर्षी बिल्डिंगच्या पोरांची पिकनिक जाते, जे आम्ही लहानपणापासूनचे जे माझे मित्र आहेत, जे तुम्ही माझ्या बिग बॅशवाल्या व्लॉगमध्ये पाहिलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आय बटनवर आहे. तर आमची अख्खी गँग आहे ती दरवर्षी पावसाळ्यात एकदा पिकनिकला जाते. तर आता सगळी पोरं बाहेर जमली आहेत. माझा थोडा नाश्ता बाकी आहे, मी थोडा नाश्ता करून निघतो. फुल धमाल असणार आहे. 2 दिवस आम्ही कर्जतला चाललो आहे. एक विहान फार्म जसं काहीतरी एक विला बुक केला आहे त्यांनी. नुसती धमाल करणार आहे. आम्ही तिथे क्रिकेट खेळणार आहे, व्हॉलीबॉल, जे काय तिथे स्पोर्ट मिळतील ते खेळणार आहे. परत पूलमध्ये उड्या मारणार आहे. जे काय असणार गमतीशीर जे असणार ते मी तुम्हाला दाखवणार. आणि तेवढे पोरं जमली आहेत. ते आपले 2 गाड्या, ही साहिल भाऊंची गाडी, काँग्रेस तुला नवीन कारसाठी. ही साहिलची MG, वेदांची ओला एक्सेल, उबर एक्सेल. आम्ही या उबर एक्सेल मधून जाणार. आणि निघायच्या आधी पावसांनी पण आम्हाला छान असं सरप्राईज दिलंय. आपल्या गाडीत एक वाईल्ड कार्ड आलाय. ऋत्विक आपला बिग बॅशचा सुपरस्टार आहे, आमचे प्रेसिडेंट प्रथमेश मुरारी आणि आपला खास मित्र वेदांत. हो आरामात नाही. कोणत्या रूटनी जायचं आपण आज? अटलनी जाणार आहे आम्ही. थोडं लवकर पण पोहोचू. आणि हा बघा, हा आमचा मेन माणूस आलाय, मेन माणूस विनय सरोज. पावसाने जो हैवान घातलाय म्हणजे आम्हाला पिकनिकला जाताना हाच क्लायमेट हवा असतो की मस्त पावसाळी पिकनिक आहे आणि पाऊसच नसेल तर त्या पिकनिकची काय मजा. तर लास्ट टाइम जे मी ह्या महिन्याभरात जेवढे मी पिकनिक्सला गेलो त्याच्यात पाऊस तर एवढा नव्हताच, म्हणजे नाहीच्याच बरोबर होता. पण आजच्या व्लॉगमध्ये फुल पाऊस. पनवेलला पळसप्या नाक्याला पोचून थोडासा नाश्ता मंचिंग चालू आहे. साहेबांकडनं वडापाव ट्रीट आहे आम्हाला. थोडासा नाश्ता करून मग पुढे जाऊ. आला आमचा नाश्ता. आता आपण आलो आहे कर्जत नाक्यावर. इथे विठ्ठल देवांचं सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे आपले पुढे 2 गाड्या पण आपल्याला भेटले आहेत. आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलोय आणि जो समोर व्ह्यू दिसतोय वाव. आणि इकडे आपला पत्तू दादा आपल्यासाठी थोडासा नाश्ता घेतोय खायला, कारण का दुपारचे 3:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट जेवायचा टाइम निघून गेला आमचा. तर आम्ही हलका फुलका आता नाश्ता करून लगेच रिसॉर्टवर जाऊन पूलमध्ये उडी मारणार आहे. आपला भाऊ भेटलाय. आलो मी लगेच चेंज करून पूलमध्ये उडी मारली. त्या साईडला पूल आहे. तर आपला आदित्य भाऊ आमचा कॅप्टन टीमचा. एन्जॉय आहे सगळं. तर जवळपास हा परिसर आहे. काय म्हणतो? वर्क हार्ड पार्टी हार्ड. आपण कशाला करतो हे सगळं? की काम आपण जे 5 दिवस करतो सोमवार ते शुक्रवार ते ह्याच्यासाठीच करतो.
आदित्य बरोबर आहे, तू उभा राहा. बरोबर आहे, बरोबर आहे. ए तू रोहित वर्मन, तू रोहित वर्मन. ए आदित्य उभा राहा, आदित्य पहिला उभा राहा. आदित्य सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. तर इथून काल आम्ही एंट्री घेतलेली संध्याकाळी नाही 3:30 पावणे 4ला, म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळी. जवळपास हा आहे विहान फार्मचा पार्किंग कॉरिडोर. तर ही बघा, ही योगेशची गाडी, ही अर्टिगा ज्याच्याने आम्ही आलो, ती पुढे चेतनची गाडी आणि पुढे साईची MG. आणि काल इथे आम्ही क्रिकेट खेळतो. थोडीशी मॅच झाली, म्हणजे एकच इनिंग खेळली, म्हणून मी शूट केलेलं काय टाकत नाही व्लॉगमध्ये, कारण का पूर्ण मॅच नव्हती. काल इथून आम्ही एंट्री घेतलेली. तो जो समोरचा आहे तो विला आपला आहे. आणि इकडे सगळी पब्लिक आता नाश्ता करते. आम्ही पण खूप टाईम नंतर भेटलेलो होतो. थोडी पार्टी वगैरे चालू होती, म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं आणि दाखवण्यासारखं पण काय नव्हतं. मी पण पर्सनली पहिली ट्रिप आहे की मी पर्सनली म्हणजे व्लॉगिंग ही कमी करतो आहे. नाहीतर नॉर्मली 2 दिवसाच्या ट्रिपला मी हा प्रॉपर 2 एपिसोडवाला व्लॉग बनवला असता. पण मी पण बोललो की एक दिवस आपल्या लहानपणीच्या मित्रांसोबत जेव्हा येतो तर थोडी मजा करूया. की आता 3 महिने झाले खूपच असं व्लॉग चालू आहे, तर थोडं. आणि हा जो एरिया आहे बघा, इथे काल आमचा रेन डान्स चालू होता. आणि हा पूल एरिया. तर आता थोड्या वेळाने पूलमध्ये परत उडी मारणार आहे. तर हा तो नाश्ता आणि जेवणाचा एरिया आहे. माहित नाही किती आवाज येतोय याच्यावर, पण मागचे जे शॉट पाहिले मी, दुसरा दिवस आहे, नाश्ता केल्यावर आम्ही पूलमध्ये उडी मारली आहे. आणि आता पूलकडे मजा मस्ती चालू आहे. फ्रेंडशिप डे पण आहे, तर हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हा सगळ्यांना. हॅपी फ्रेंडशिप डे. तर आहे माझा पप्पू दादा सुशांत मोहिते. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. काय वाटते, फ्रेंडशिप डेला आपली पिकनिक निघाली आहे? मस्त मस्त वाटतंय. आवाज फक्त झाला नाहीये, तर आवाज जास्त झाला असता तर मजा आली असती. पण एकदा मस्त ठिकाणी आम्ही पिकनिकला गेलो, कर्जतमधील विहान रिसॉर्ट इथे आम्ही आलेलो आहे. सर्वांनी या. आणि काल सकाळपासून आम्ही मजा करतो आणि अजूनही मजा चालू आहे. बघा, हे माझे सगळे मित्र इकडे मजा करते. तिकडे पण बसले त्या साईडला इथे, आणि आम्ही इथे बसतो. आता याला मी उडी मारायला. 1 2 आणि आईच्या आम्ही बघा डान्स करतोय. आम्ही आईच्या भरपूर डान्स करतोय. बघा तुम्ही बघू शकता. काही आपला चेतन आणि सँकी. तर हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो. हॅपी फ्रेंडशिप डे. कशी वाटते आपली पिकनिक? एकदम झकास. वसूल ना? वसूल 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 वसूल. तर आता आम्ही दहीहंडीचा एक अटेम्प्ट करतोय आणि थोडीशी टीम मीटिंग चालू आहे. आता कोच आहे. आता आम्ही दहीहंडीसाठी प्रयत्न करत आहोत. एक कमीत कमी 9 थराची आम्ही हंडी लावणार आहे आणि सगळ्यात मोठ्या वरच्या थराला मी जाणार आहे. बाकीचे सगळे उभे राहणार आहेत, पण सगळ्यात मोठ्या थराला मी आहे. चला ठीक आहे, या. जागवाले महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बोल 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 बजरंग बली की जय. अरे गण्या धाव रे मला पाव रे, गण्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे, गण्या धाव रे मला पाव रे, गण्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे.
3 थर लावायचा पहिले, खाली 3 जण, त्याच्यावरती 2 आणि त्याच्यावरती 1, वरती केयूर राहील, वरती केयूर, त्याच्या खाली हा आहे आणि तू आहे वरती, आणि खाली 3 वरती मी आहे वरती मी आहे का. अशा प्रकारे आमच्या कोचला मारहाण केली जाते. पहिला अटेम्प्ट फेल झाला. चला 2-1 लागले, 2-1 लागले. यांचे काय थर लागणार नाहीत. तुला काय वाटतं, थर लागतील आजच्या दिवसात? लागणार. कधीपर्यंत टाइम आपल्याकडे? हा, आम्ही थोड्या वेळाने परत एक प्रयत्न करू. आपल्याकडे 5 वाजेपर्यंत टाइम आहे, तोपर्यंत आम्ही 5 थर लावून ठेवणार. 5. माझी इच्छा आहे की मी लहानपणापासून माझी इच्छा वरती जायची, म्हणजे थराला जायची, तर ती पूर्ण करा तुम्ही. आज तुम्ही जमलेच आहे, आज फ्रेंडशिप डे, आज तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. तर आपला मस्त फोटोशूट चालू आहे आणि आपल्या फोटोग्राफर आणि हे आपल्या टीमचे प्रेसिडेंट. कसं हॅपी फ्रेंडशिप डे बाबा, हॅपी ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग. दिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साहिल, हॅपी बर्थडे टू यू. पहिला पप्पा तू पप्पूला. नाही पण पहिला बरोबर आम्ही पण भेटणार नाही केक. आपल्या भावाला बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा आणि फ्रेंडशिप डेच्या तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे. आपले आता मराठा वॉरियर्स परत आता ट्राय करतात. होप आर स्टील अलाइव्ह फॉर 3 लेयर्स. 3 थर लावते परत, 3 लेयर्स. आणि आता सगळे परत जोशात आहे. थोड्या वेळाने आम्ही सगळं आता रिफ्रेशमेंट झालेली आहे सगळ्या गोष्टींची. फिरायला पहिल्या तर स्टेबिलिटी बघणार, नंतर मग फिरता गोविंदा असणार. फिरता गोविंदा. चला चला काय चला. आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं फिरता गोविंदाचा, आणि एवढंच तर लावू शकतो, एकच तर लावू शकतो आम्ही, एकच तर. आपल्याला स्वप्नील आपले दहीहंडीचा FNF देतात आहे फुल अँड फायनल. दहीहंडीचे आम्ही म्हणजे एवढे प्रयत्न केलेत की काही थोडं झालेलं मध्ये एक्साइटमेंट आलेली, बट थोड्या वेळानंतर मग असं झालं की नाही, म्हणून काहीतरी विचित्र प्रकार घडायला लागले. दहीहंडीमध्ये फिरता गोविंदा पण आम्ही ट्राय करायचा प्रयत्न केला. आम्ही दाखवला, एक बेसवाला दाखवला. वरती काय होऊ नाही शकलं, कोणाला चढता नाही आलं वरती. त्यामुळे नंतर थोडासा सगळ्यांचं एक डिस्कशन झालं आणि मी एक निर्णयावर पोहोचलो की यावर्षी दहीहंडी आपली दुसऱ्या थरापर्यंत पण नाही पोहोचू शकली. त्याबद्दल एकदम माफी मागतो मी सगळ्यांची. थँक्यू. तर फायनली आम्ही जेवायला आलो आहे. आता जेवून थोडासा टाइमपास करून आम्ही घरी जायला निघणार. छान होती पिकनिक. लहानपणीच्या मित्रांसोबत एक वर्षातून आमची एकदाही पिकनिक असते. ते जेवण पण छान दिसतं. काय बोलतो अनिकेतदा, पिकनिकला घेऊन फर्स्ट क्लास मजा आली की नाही आदित्य? रोहित मजा आली की नाही पिकनिकला? ॲक्च्युली मला वाटतं कालपेक्षा मजा जी आज आली, आज जी पूलमध्ये धमाल केली,
आज आम्ही गोविंदला लावतोय, पूलमध्ये रेसिंग खेळतोय. किती धर लावलंय? तर 3 बोललेला स्वप्नील, पण 2.5 लागले. 1 लागला बेसवाला तो पण. चेकआउट वगैरे केलं आहे रूममधून. आणि आमची जी गाडी होती ही अर्टिगा वेदांची गाडी, तर आमचा दरवर्षीच आहे. पिकनिक नंतर आम्ही डायरेक्ट घरी नाही जात, आम्ही एक जागा नवीन हिडन प्लेस एक्सप्लोर करतो. तर यावेळी आपल्या प्रथमेश साहेबांनी या ठिकाणी आणलं. तर इथे एक सुंदर वॉटरफॉल होता, पण आता उशीर झाल्यामुळे संध्याकाळचे 5 वाजल्यामुळे आम्ही वर नाही जाणार आहे. तर बाजूला एक नदी आहे, छोटासा खळा आहे, तर तिथे जाणार आहे. त्या खळ्यामध्ये आम्ही पूर्ण मजा करणार आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण मजा करणार आहे. आणि या वातावरणात एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्ण आस्वाद येणार या वातावरणाचा. आस्वाद येणार आहे. मराठी मीडियमचा असल्यामुळे याची मराठी खूप चांगली आहे. माझी मराठी खूपच वीक आहे. म्हणजे मी व्लॉगिंग चालू केले तेव्हापासून थोडी इम्प्रूव्ह होते माझी. काय वाटते तुला अथर्व? हा पण अथर्व आहे. पण अथर्व आहे. आम्ही दोघं एकाच गावचे आहेत आणि एकदम खास मित्र आहे. बिल्डिंग पण एक, फक्त 2nd फ्लोअरवर राहतो मी, ग्राउंड फ्लोअरवर. तर जवळपास इथे बघू शकता या साईडला एक वॉटरफॉल आहे, म्हणजे डावीकडे. पण त्याला रस्ता असा इथून मागून असा फिरून जातो. अर्टिगा आपली उभी आहे तिथून मागून. पण वेळेचं बंधन असल्यामुळे आणि काळोख होतो म्हणून जात नाही. त्यांच्यावरती अर्धा पाऊण तासाचं चढण आहे. हे प्रथमेश साहेब लास्ट टाइम आलेले. तर आम्ही थोडंसं हे काय बोलतात त्याला, खळाच्या इथे थोडंसं पाय भिजवून थोडंसं बसू आणि मग निघू. हा बघा, हा आहे धबधबा. तर आता पोरांचं असं होतंय की जर जवळ आहे तर जाऊन येऊया, तसं थोडं टाईम लागणार आहे. पण बोलतात आता एवढं आलोच आहे तर वर पण जाऊया. आणि माझा आवाज थोडा तुम्हाला बसलेला वाटत असेल, कारण का मी अख्खा एक दिवस, आम्ही 2 दिवस होतो, तर 1 दिवसापेक्षा जास्त मी पूलमध्येच खेळत होतो. तर ते क्लोरीनच्या पाण्याने मला नेहमीचा त्रास आहेच मला, काय करू नाही शकत. हे बघा, या विनयचं बघा काय चालू आहे. काय असं का चालतोय? तर फायनली आपण आलो आहे या वॉटरफॉलवर. तर हा जो वॉटरफॉल आहे तो लास्ट स्टॉप आहे. म्हणजे हा जो पडतो तो इकडे हा लास्ट स्टॉप आहे. आणि याच्यानंतर मग ती जागा तिकडे जाण्यासारखी नाही. तर तिकडे जाणं आम्हाला इम्पॉसिबल होतं, कारण का ते पाऊण तास 1 तासाचा रस्ता आहे, तसं फिरून जातो. मग आम्ही ह्या लास्ट स्टॉपला झालो थोडं एक्सप्लोर करायला. हे बघा, हे वॉटरफॉलमध्ये एक मिनी वॉटरफॉल आहे. या अथर्वच्या चपलेचा काय कुठून घेतली? भोईवाडा मार्केट. केवढ्याची? 300 रुपये. यायचे तर भोईवाडा मार्केटमध्ये या, घेऊन जावा. आणि यांचं थोडं फोटो सेशन वगैरे चालू आहे. आपण पण थोडे फोटोज काढूया. थोडं इंस्टाग्राम माझं थोडंसं इनॅक्टिव्ह आहे, तर थोडे फोटोज ऋतिक दादाकडनं काढतो. ऋतिक दादा फोटो काढणार नाही. आणि आपल्याकडे अजून एक फोटोग्राफर आहे आपले रोहित परब. यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक मी टाकतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर ओव्हरऑल जे मुंबईत सगळं घडतं त्याच्यावर ते सगळं टाकतो. निसर्ग भावतीने जीवन सफर करा मस्तीने, मन स्वर्ग छेडाले जीवनाचे गीत गारे दुंदवारे ला 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 ला. आता आपण दादरला पोहोचलोय. तर वेदांत, विनय, रोहित, अथर्व आणि ऋत्विक आणि मी पण अथर्व, आम्ही एवढेच राहिले. तर अशा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही पण खूप मजा केली आणि तुम्हाला पण जर बघून आवडलं असेल तर बेल आयकन पण दाबा. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये.